खादरवाडी बकापा वारीचा इतिहास आणि जमीन वाद, शेतकऱ्यांचा मोठा संघर्ष। बेळगाव जिल्ह्यातील खादरवाडी येथे धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि जमीन वाद यावरून मोठा संघर्ष उभा राहिला आहे। बकाप्पा वारीचा ऐतिहासिक संदर्भ आणि त्याच्याशी संबंधित जमिनीच्या वादामुळे गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। या संदर्भात आमचा हा विशेष रिपोर्ट। बेळगाव जिल्ह्यातील खादरवाडी श्रद्धा आणि इतिहासाची भूमी आणि आता संघर्षाचं केंद्र बनलेलं गाव। स्थानिक परंपरेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी बकाप्पा देव आणि बसवण्णा यांच्यात श्रेष्ठत्वावरून भीषण युद्ध झालं। हे युद्ध रत्नागिरीहून सुरू झालं। प्रथम वैजनाथ मंदिर येथे पोहोचलं, त्यानंतर खादरवाडीच्या बकाप्पा डोंगरावर। या घटनेला फुटकी वारी म्हणूनही ओळखलं जातं। पण युद्ध इथंच थांबलं नाही। त्यानंतर रणकुंडे येथे तिसरं युद्ध झाल्याचं सांगितलं जातं। खादरवाडीचा इतिहास सांगायचा म्हणजे 2-3 तास तरी संपला नसता, पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, त्यावेळेला समुद्र मंथन करत असताना त्या समुद्र मंथनामधून वेगवेगळ्या वस्तू आल्या। त्याच्यामध्ये जे अमृत आलं, ते अमृत तुला पाहिजे मला पाहिजे असं भांडण झालं। या भांडणामध्ये आमचे बकाप्पा आणि बसवण्णा हे दोघंही होते। ह्यांच्यामध्ये तू श्रेष्ठ मी श्रेष्ठ हे भांडण विकोपाला गेलं आणि ते विकोपाला गेल्यानंतर ते भांडण सुरुवातीला वैजनाथ या ठिकाणी पहिला त्यांची उडी झाली। त्याच्यानंतर दुसरी उडी ही खादरवाडीच्या बकाप्पाच्या वारीत झाली। त्या वारीत तिथं दगडंसुद्धा फुटलेली आहेत। अशी हा इतिहास आहे। त्याच्यानंतर मग हे भांडण इतकं विकोपाला गेलं की एक देवाचं मुंडकं एक देवाकडे आहे आणि एक देवाचा पाय एक देवाकडे आहे, असा हा इतिहास आहे। त्याच्यानंतर हे भांडण मिटवण्यासाठी कोणीतरी मध्ये यावं लागलं, म्हणून त्यावेळेला मध्ये येत असताना तीर्थकुंड्याचे कपलेश्वर यांनी मध्यस्थी करून दोघांना वेगळं वेगळं करून 2 ठिकाणी त्यांना जागा दिली। ही बकाप्पाचं या ठिकाणी दिलेलं आहे आणि बसवण्णा त्या ठिकाणी आहे। बकाप्पाच्या हातामध्ये बसवण्णाचं मान आहे आणि बसवण्णाच्या हातामध्ये बकाप्पाचं मुंडकं आहे, असा हा इतिहास आहे। बेळगाव जिल्ह्यातील खादरवाडी गावात एक गंभीर आणि संवेदनशील प्रकरण समोर आलं आहे। हे प्रकरण आहे हिंदू मंदिराच्या जमिनीच्या कथित हस्तगत करण्याचा आणि या प्रकरणात नाव घेतलं जात आहे बेळगाव दक्षिणचे भाजप आमदार अभय पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांचे। अभय पाटील हे स्वतःला हिंदुत्वाचे रक्षक म्हणून घेत असताना आता गावकऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत। खादरवाडी येथील प्राचीन बकाप्पा हिंदू मंदिराच्या जमिनीवर डोळा ठेवण्यात आला। खादरवाडीतील बकाप्पा मंदिर हे अत्यंत प्राचीन असून खादरवाडी, मजगाव, किरणवाडी आणि आसपासच्या गावातील हिंदू भक्तांचं श्रद्धास्थान आहे। या मंदिराशी जोडलेली जमीन ही केवळ जमीन नसून ती धार्मिक परंपरा आणि बकाप्पा वारीशी जोडलेली आहे। मात्र गावकऱ्यांच्या आरोपानुसार या मंदिराशी संबंधित जमीन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। गावकऱ्यांच्या मते अभय पाटील यांच्या समर्थकांना आणि नातेवाईकांना या प्रक्रियेत सामील करण्यात आले। शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात आला। जमीन कमी दरात विकण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जमीन सुमारे 13 लाख रुपये प्रति एकर दराने विकली गेली, जी बाजारभावापेक्षा खूपच कमी होती। काही शेतकऱ्यांना मोबदलाही मिळाला नाही, तर काहींना निवडक पद्धतीने पैसे दिल्याचा आरोप करण्यात आलाय। 2022 पासूनच ही जमीन कशी हडप करायची, आपल्या गावातील आमच्या हिंदू समाजाची जमीन कसा हडप करायचं हे प्लॅन चालू होतं। तर आमदारांनी आधी जे बुडाचे आयुक्त आहेत त्यांना पकडून एक नोटीस काढलं बुडाचं। आम्हाला एक प्रश्न पडतो की बुडाचं गेल्या 20 वर्षापासून लेआउट झालेलं नाही आणि अशा ह्या डोंगराळ भागात ह्यांनी काय लेआउट करणार होते आणि कुठली लोकवस्ती इथं बसवणार होते, हा पूर्ण जनतेला पडलेला प्रश्न आहे। त्याच्यानंतर त्यांनी नोटीस काढले। ती नोटीस जे 7-12 उतार्यावर 5 जण पंचांची नावं होती त्या पूर्वीच्या, त्या पंचांना नोटीस दिली। ते पण नोटीस पोस्टनं आली नव्हती। एक माणूस येऊन तिथं घरी ती नोटीस देऊन गेलेला आणि ही नोटीस दिल्यानंतर त्यांनी त्या पंचांना भेडसवायला चालू केले, गावच्या जनतेला भेडसवायला चालू केले की
जर बुडानं जमीन घेतला त्या 5 पंचांची नावंही तुम्हाला एक नया पैसाही मिळणार नाही आणि ही सगळी जमीन जाईल. मग असं करून त्याने गावातील 18 लोकांना पकडलं. जी पहिलाची जैतनमाळ म्हणून कमिटी म्हणून होती 6 जणांची, त्या जैतनमाळ कमिटीला आणि नंतर त्याच्यात काही अभय पाटलांचे काही चेले सपाटे ह्याच्यामध्ये घुसले आणि टोटल हे 18 लोक झाले. ह्या 18 लोकांनी गावात भडकाभडकी चालू केली की ही तुमची जमीन तुमच्या नावानं नाही आहे. आम्ही जर बुडानं घेतली तर तुम्हाला ते 7-12 उतार्यावर ज्यांची नावं आहेत ते तुम्हाला पैसे देणार नाहीत, त्यांच्या अकाउंटला सगळे पैसे जमा होतील. आम्ही तुम्हाला जमीन विकून तुम्हाला पैसे देतो असं सांगून लोकांना भेडसवायला चालू केले. कारण का जनतेचं नावच नाही आहे, मग काय करणार. त्याच्यामुळे पूर्ण जनता घाबरली आणि त्यांनी हे सगळी जनता शांत बसली. काय करतात ते करू दे म्हणून, फक्त त्यांचं ऐकणं, शांत बसणं. कोणतरी एकटा बोलला तर हे सगळे 18 लोक येणार आणि हे आमचेच हिंदू लोक, आमच्याच हिंदू लोकांना त्यांनी बोलवून धमकी देणार. तू काय तर बोलला असं तुला सोडत नाही, साहेब आमचा आहे, तुला आत घालतो असं बोलणार, धमकी देणार. त्याच्यामुळं तू मध्ये बोलू नकोस, आम्ही लोकांना पैसे मिळवून देणार, आम्ही गावचं भलं करणार असं म्हणणार. मग त्यावेळेला आमची संघटना तयार झाली. त्या संघटनेनं त्यांना विरोध केला, पण त्यांनी कुणाच्या पण विरोधाला जमानलं नाही, कारण आमच्या हातात तसे ठोस पुरावे नव्हते. मग ज्या वेळेला ह्यांनी बुडाचं नोटीस दिले, आम्ही RTIचा वापर केला आणि RTIच्या माध्यमातून आम्ही ज्या वेळेला माहिती RTIच्या माध्यमातून काढली त्यावेळेस ती जी माहिती होती ती भयानक स्वरूपाची होती. कारण ही जमीन त्यांनी फक्त 10 लाखानं एकर अशी 10 नाही तर 13.5 लाख नाही 13.5 लाखानं एकर घेतली आणि त्यांचा बुडाशी व्यवहार ऐकून पूर्ण गाव अक्षरशः थक्क झालं. तर हा बुडाशी व्यवहार त्यांनी 1,08,00,000 केला हा व्यवहार पर एकर. आणि ही टोटल त्यांनी व्यवहार ह्या जमिनीचा 76 कोटीचा व्यवहार केला. तसे आमच्याकडं कायदेशीर पेपरच आहेत म्हणून आम्ही इथं बोलत आहे. कायदेशीर पेपर ठेवूनच आम्ही बोलत आहे. आणि हे ज्या वेळेला आम्ही गावासमोर ठेवलं त्यावेळेला अक्षरशः गावाला धक्का बसला की गावाला किती अंधार ठेवलेला आहे, कसं पसरलेलं आहे हे गावाला त्यावेळेला समजलं. त्याच्यानंतर हा मोठा आम्ही लढा उभा केला. या लढ्यामध्ये जे 18 जण लोक होते ते पण आमचे हिंदुत्वच आहेत आणि ज्यांची जमीन गेलेली आहे ते पण हिंदुत्व आहेत. अक्षरशः आम्ही देवासमोर गाराणा घातला की याच्यामध्ये जे कोण आहेत त्यांनी कबूल व्हावं आणि ज्यांनी कोणी ह्या जमिनी गावच्या विकलेल्या आहेत त्याचं कधीही देवानं भलं करून मी असं गाराणा घातला. आणि हे आज गाव सगळं बघत आहे. पूर्ण गावात दबक्या आवाजात चर्चा आहे. गाराणा हा खरोखर गाराणा जो कोण चुकीचा आहे त्याला लागलेला आहे, ही संपूर्ण गावगाड्यामध्ये चर्चा आहे. आणि आमचं एक मत आहे की जे आम्ही लढत आहे त्या पुढच्या लढ्याला पण आम्हाला आज 120 एकर जमिनीवर आमचं गाव सामायिक नाव आलेलं आहे. सरकारला मी दाखवलं की चूक कुठं आहे, हे नाव चुकीच्या पद्धतीनं काढलेलं आहे. त्याला जे आमचं खादरवाडी येथील रयत लोक सामायिक करतात हे जे नाव काढले त्याला कुठलाही डायरी किंवा आदेश न होता हे नाव काढलेलं आहे आणि हे सरकारनं सुद्धा मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळं ही आपल्या गावच्या देवाची ताकद आणि ह्या आपल्या ज्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहे, ह्या संघटनेच्या माध्यमाच्या प्रामाणिक प्रयत्नांना आम्हाला कुठंतरी थोडं यश आलेलं आहे. आणि जोपर्यंत ही जमीन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढतच राहणार, मग तो कुठल्याही पक्षाचा आमदार होऊ दे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कुठल्या पक्षाशी आम्हाला दुश्मनी नाही आहे किंवा कुठल्या ह्याची दुश्मनी करायची नाही आहे. पण ज्या पक्षात राहून त्या पक्षाचा वापर करून चुकीचं हिंदुत्व जे शिकवतात त्यांना आम्हाला मेन सांगायचं आहे. आणि ह्याच्या विरुद्ध आम्ही जे RSSचे मुख्य आहेत त्यांच्याकडं, जे BJPचे मुख्य आहेत त्यांच्याकडं आम्ही निवेदन करणार आहे की अशा भ्रष्ट लोकांना तुम्ही पक्षामध्ये ठेवू नका. अशा भ्रष्ट लोकांमुळे पूर्ण पक्षाचं नाव खराब होत आहे. तुमचं नाव? आणि त्यांनी हिंदुत्व शिकवतात. आम्ही खादरवाडीचा संपूर्ण रयत लोक हा हिंदू आहे. अशा हिंदुत्व असलेल्या गावामध्ये तुम्ही हिंदुत्वाच्या जमिनी खाता, ह्याला काय अर्थ आहे? माझं नाव राकेश पाटील. या प्रकरणातील आणखी एक गंभीर आरोप म्हणजे बुडा म्हणजेच बेळगाव अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या नावाने डुप्लिकेट आणि कथित बनावट नोटिसा पाठवण्यात आल्या. या नोटिसा पाठवण्यात आल्या त्या काळात प्रीतम नसलापुरे हे बुडाचे आयुक्त होते. या नोटिसांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण करण्यात आली.
जमीन ताब्यात घेतली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर गावात ब्रह्मलिंग मंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांनी जमीन विकणार नाही असा ठराव घेतला. तरीही दबाव कायम असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. यानंतर जैतनमाळ कमिटी स्थापन करण्यात आली. तसेच खादरवाडी शेतकरी संघटना तयार करण्यात आली. राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले. रमाकांत कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली लढा सुरू राहिला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. तरीही शेतकरी मागे हटले नाही. संघर्षानंतर 120 एकर जमीन वाचवण्यात यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र अजूनही काही जमीन वादात असल्याचं सांगितलं जात आहे. गावकऱ्यांनी प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत. पोलीस कारवाई दरम्यान वरून फोन येतात आणि प्रकरण थांबवलं जातं. आता मी ही जमीन कशी हडप केली हे थोडक्यात थोडं सांगणार आहे. ज्या वेळेला त्यांनी घाट रचला ही जमीन हडप करायचा, मग त्यांनी बुडाचे त्यावेळेचे आयुक्त नसलापुरे यांना पकडून एक नोटीस पाठवली. आता त्यांना माहीत इतक्या डोंगरावर त्यांनी बुडाचं काय डेव्हलपमेंट करणार होते आणि कुणाला ही जमीन देणार होते त्यांनाच माहिती आहे. कारण ज्या वेळेला ही बुडाची त्यांनी नोटीस दिली त्यावेळेला त्यांनी जी 5 जण पंच म्हणून ज्यांची 7-12 उतार्यावर नावं होती त्यांना नोटीस दिले आणि त्यांना तयार करून घेतले की ही जमीन तुम्हाला आम्ही रेट चांगला देतो, आम्हाला द्या असं सांगायला तयार केले. आणि गावातील जनतेला भेटवायला चालू केले की आम्ही ही नोटीस द्यायच्या आधी त्यांनी आमच्याच गावातील 18 लोकांना पकडले आणि 18 लोकांना पकडून त्यांनी हे जमीन कसं बळकवायचं हे त्यांना शिकवले. आणि त्यांना शिकवल्यानंतर त्यांनी गावामध्ये आमच्या गावच्या लोकांना आमच्याच गावच्या लोकांनी 18 लोकांनी गावात भेटवायला चालू केले की आम्ही देतो तेवढे पैसे घ्या, नाहीतर तुम्हाला ते पण मिळत नाहीत, तुमचं नाव नाही आहे त्या जमिनीवरती आणि हे सगळे पैसे ते पंच लोक ते वारसदार लोक खातील असं भेटवायला चालू केलेले. आणि त्याच्यानंतर कोणी पण जर एकट्यानं काय पण आता ही जमीन विकू नका म्हणून बोलले तर त्याला मंदिरकडे बोलवायचं, त्याला टॉर्चर करायचं, त्याला धमकी द्यायचं, असं भरपूर जणांना केले. त्याच्यानंतर ज्या वेळेला मी पण एकदा 3 वर्षाच्या पूर्वी बोललेलो, मला पण बोलून टॉर्चर करायचं चालू केले. पण आम्ही कुणाला पण घाबरलो नाही. आम्ही गावात संघटना मजबूत केली आणि ह्या सगळ्या लोकांना आम्ही तयार केलं. पण हे तयारी करायच्या आधीच ही आमची जमीन गेलेली भेडसवले. त्यानंतर लोकांना भेडसवायला चालू केले. मग लोकांना ह्या जमिनीचा इतिहास माहीत नाही, ह्या जमिनीचे पेपर काय माहीत नाही. त्यामुळं पूर्ण गावचे रयत लोक घाबरले आणि विकल्यानंतर आम्हाला समजलं की ह्या जमिनीचा मुख्य इतिहास काय आहे. 1950च्या आधीपासून ह्या जमिनीवरती रयत लोक म्हणून नाव आहे आणि त्या नावालाच आम्ही फॉलो करत आलो. ते नाव कसं गेलं, कोणत्या पद्धतीने गेलं हे आम्ही सरकारला दाखवलं. त्याच्यामुळे 120 एकर जमीन नावानं झाली. याच्यानंतर पुढच्या कार्यासाठी पण आमचा लढा चालूच आहे. तो लढा आमचा बंद राहणार नाही. आणि असं ह्या गावावर आपल्या पदाचा दुरुपयोग करून अन्याय केलेला आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही लढत आहे ह्या जमिनीसाठी. हे संपूर्ण जनतेनं समजून घ्यावं. या सर्व घडामोडींमुळे गावकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे. आता गावकऱ्यांचा प्रश्न आहे, हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणारे नेते हिंदू मंदिराची जमीन वाचवणार की हस्तगत करणार? हिंदूंना आता विचार करण्याची वेळ आली आहे का? हिंदुत्वाच्या नावावर हिंदूंनाच फसवलं जातंय का? खादरवाडीचं हे प्रकरण आता केवळ जमीन वाद राहिलेला नाही, ही लढाई आहे हिंदू श्रद्धेची, मंदिराच्या जमिनीची आणि न्यायाची. बेळगाव जिल्ह्यातील खादरवाडी आता राज्यभर चर्चेचा विषय बनत आहे. ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव.